पाभे खेड तालुक्यातल्या डोंगर दऱ्यात वसलेलं एक लहानसं गाव। इथं सूर्य उगवतो तो संघर्षाच्या आशेनं आणि दिवस मावळतो तो कष्टाच्या समाधानात। याच गावात महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झगडणारी एक झुंजार स्त्री म्हणजे रेखा शिवाजी मराडे। जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून रेखाताईंनी गावातील महिलांना एकत्र केलं, त्यांना बचतीचा मंत्र शिकवला आणि बघता बघता 12 महिला बचत गट उभे राहिले। एवढंच नाही तर ग्रामस्थ गट तयार करून गावालाही त्यात सहभागी करून घेतलं। रेखाताईंनी संस्थेच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवल्या, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले, रामदास स्वामींच्या बैठकीतून जीवनाचं तत्वज्ञान शिकून गावात संस्कार वर्ग सुरू केले, महिलांमध्ये स्वाभिमान जागवला। आता गावातली बाई घाबरत नाही, ती विचार करते, निर्णय घेते, कारण तिच्या मागे उभी आहे महिलांसाठी झटणारी, समाजासाठी पेटणारी एक जिवंत प्रेरणा। रेखाताई मराडे। महिलांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या रेखाताई मराडे यांना सखी सोबती फाउंडेशनच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संवेदनशील नेतृत्व या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे। ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये जिथे मोबाईलला रेंज पण नाही, या माझ्या तालुक्याच्या त्याला मला जास्त अभिमान आहे। आमच्या खेड तालुक्यामध्ये ज्या डोंगर भागामध्ये रेंज पण नाही तिथे शिक्षणाचा प्रवाह आणणारी ही स्त्री आहे। टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत। आज आपण सगळं अर्ध्याच्या वर शिक्षण मोबाईलवर घेतो, पण जिथे साधं रेंज पण नाही तिथे शिक्षण देणं किती कठीण होत असेल। या मार्गातून ऑनलाइन शिक्षण पद्धतीला भेद देऊन थेट शिक्षण पद्धतीमध्ये ज्यांनी खरं तर हा प्रवाहात सर्वांना आणण्याचा प्रयत्न केला, मी मराडे साहेबांनाही मंचावरती येण्याची विनंती करते। खरं तर त्यांचे योगदान या संपूर्ण क्षेत्रामध्ये खूप उल्लेखनीय आहे। टाळ्या वाजून अभिनंदन करूयात रेखाताई मराडे यांचं। धन्यवाद। खरं तर मला अजून एक गोष्टींचा आज उल्लेख करायचा आहे की तुम्ही जर बघितलं तर हे पुरस्कार फक्त पिंपरी चिंचवड पुरते मर्यादित राहिले नाहीत। पुणे जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या सगळ्यांना आपण हेरलंय आणि अर्थात प्रत्येकाला अगदी निवडलंय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ताई, काय शुभेच्छा द्याल आज ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांच्या वतीने? त्याबद्दल त्या सेवा फाउंडेशनचं खूप धन्यवाद। मी पहिल्यांदाच स्टेजवर उभी राहिली आहे आणि पहिल्यांदाच हा पुरस्कार मला भेटत आहे, त्याच्याबद्दल मला खूप आनंद पण होत आहे। आणि इथपर्यंत येण्यासाठी माझ्या मिस्टरांचं माझ्यासाठी खूप सहकार्य आहे, कारण वेळोवेळी ज्या गावामध्ये खूप अडचणी असतात आमच्या खेडेगावात, आता आपल्या शहरामध्ये कसं जिथं भेटेल तिथे गाडीतून आपण प्रवास करू शकतो, पण खेडेगावात असं नसतं। खेडेगावात 2-2 तास चालावं लागतं, तिथं गाडी जाते, तिथं माझे मिस्टर मला स्वतः घेऊन देतात। माझे मिस्टर स्वतः एक ड्रायव्हर आहेत आणि आम्ही शेती करतो आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये जेवढं उपयोग म्हणजे खेड्यामध्ये इथं कसं सुखसुविधा असतात तसे खेड्यामध्ये नसतात, आणि आमच्या महिला बाहेर येण्यासाठी खूप घाबरतात। पण मी असा प्रयत्न करते की माझ्या महिलाही त्याच्या बाहेर जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहिल्या पाहिजेत, व्यवसाय केला पाहिजे। आपल्या मुलाबाळांना जसं खेड्यामध्ये जे शिक्षण भेटतं ते त्या मुलांना शहरात सुद्धा ते शिक्षण मिळावं, त्यासाठी माझे खूप प्रयत्न आहेत। त्याबद्दल धन्यवाद। ताई, तुम्ही मगाशी एका सेन्सिटिव्ह मुद्द्याला हात घातला जो सध्या हुंडाबळीचा चालू आहे। मी एवढंच म्हणेल, ते पतिराज एकीकडे आणि हे पतिराज एकीकडे। एकदा जोरदार टाळ्या वाजूयात या पतिराजांसाठी सुद्धा, कारण त्यांनी सहकार्य केलं म्हणून ही महिला आज इथपर्यंत येऊ शकली आहे, हे खूप मोठं आहे। मला वाटतं जगातल्या त्या सगळ्याच नवरवांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे।